दादा नमस्कार. नमस्ते. दादा आज एक मानाचं हिंदी केसरी मैदान हा खरोखरच म्हणजे शेतकऱ्याची पंढरी आणि या पंढरीमध्ये कुठं ना कुठं तुमच्या देखील कपाली गुलाल लागला आणि खरोखर त्या नंदींचं देखील अभिनंदन आणि तुमचं देखील अभिनंदन असेल धन्यवाद. आज या मैदानामध्ये. काय सांगाल दादा आज कशा प्रकारे गाडी पळाली 3 फेरे? सगळ्या ग्रुपने नियोजन केलं होतं बावऱ्याचं आणि मुत्तूरचं. हं. आज तिन्ही फेऱ्या गाडी चांगलीच गाडी पळाली. दादा जेव्हा जेव्हा मथुरवरती बसता तेव्हा एक वेगळीच फॅन फॉलोअरची पण जिम्मेदारी असते. म्हणजे बघा एक प्रेशर असतं. एवढी सगळी फॅन फॉलोइंगला कुठं ना कुठं तरी खुश करायचं असतं. काय असतं मनामध्ये? नाही आज एक फायनलला पण टॉप स्पीड लागला. मला तर वाटतं सेमी आणि फायनल तिन्ही फेरे एकदम मस्त गाडी पळालेली. काय सांगाल? गाडी चांगलीच पळाली. गाडी ह्याच्या आधी पण गाडी पळालेली आहे. हं, त्यामुळे गाडीचा अंदाज असल्यामुळे गाडी चांगली गाडी पळाली. हं. दादा मला तर वाटतं सेमीला तुमच्या हाताला पण दुखापत झाली. नक्की काय झालं होतं? नाही गाडी पुढं थांबली नाही गाडी. उडी टाकताना थोडं दुखापत झाली. हं. आज दादा कपाली गुलाल लागतंय म्हणजे हे एक मानाचं मैदान. या मैदानाबद्दल काय सांगाल? कारण का सेवागिरी महाराजांचा कुठं ना कुठेतरी आशीर्वाद असतो तेव्हाच हा गुलाल भेटतं. माझ्यावरती तेवढा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांचा. हं. सलग मी 4 वर्ष झालं कुशेगावमध्ये राहतोय. दादा जेव्हा जेव्हा राहुल दादांची मुलाखत घेतो ना नक्की त्यांच्या तोंडून तुमचा एकदा ना एकदा उल्लेख असतोच. एक एवढं प्रेम आहे, भावाभावाचं नातं आहे. राहुल दादांबद्दल काय सांगाल? आज ते मैदानामध्ये नव्हते. एक जिम्मेदारी पण होती तुमच्या अंगावरती आणि ती दादा यशस्वीरित्या पार पाडली तुम्ही. दादा नसताना सगळं आज मथुरने करून दावलं. हं. उदाराच पात्र झाला बैल. एवढं अ, प्रेम आहे माझ्यावरती हां. दादांचं आणि मथुरवर पण त्यांचं प्रेम आहे. हं. दादा तुमच्या तुमच्या हाताखाली मथुर जास्त पळतो असं म्हणजे म्हणजे प्रेक्षकांचं म्हणणं आहे. काय सांगाल याच्याबद्दल? आणि 2 उड्या ज्यादा पोहतो सगळ्यांना ते समजतंय. हं, 2 उड्या बैल ज्यादाच पोहतो माझ्या हाताखाली. हं. नक्कीच नवीन ड्रायव्हर जरी आता मागच्या वेळेस आपण बाईट घेतली. नवीन ड्रायव्हर बसवल्याच्या नंतर देखील एक कान मंत्र असतो. पण तो तुम्हाला लागू होत नाही. तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट मथुरची माहिती आहे. कशाप्रकारे हँडल करायचा किंवा कशाप्रकारे पळवायचं. काय ती टेक्निक असते किंवा कशाप्रकारे तुम्ही मथुरला हँडल करताय? मोठमोठी नामांकित बैल पहिले हाणलेले आहेत मी. हं. त्यामुळे मथुर मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. आणि तेवढं व्हिडिओमध्ये बघितल्यामुळे मला मथुरचं आता गाडी हाणते त्यामुळे जजमेंट आहे बैलाचं. हं. त्यामुळे मथुर जास्तच पोहते. दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला? आज गुलाल महत्वाचा होता आणि नंबर करणं गरजेचं होतं आज. आणि गाडी पण मी चांगलीच हाणली. सगळ्यांनी बघितलं असेल. हं. तिन्ही फेरं. थोडी गाडी कडन आल्यामुळे थोडा घोळ झाला. गाडी आत नसती तर वरचा नंबर केला असता. ओके. मग दादा गाडी समजा आत नसती तर काय अपेक्षा असते? बघा आता 3 नंबर तर डिक्लेअर केलेला आहे. पण समजा आतनं असती तर काय गाडीला स्पीड असता आणि कशाप्रकारे आपल्याला गुलाल भेटला असता तो? मी 100% प्रयत्न केला असता 1 नंबर करायचा. आतनं गाडी असती तर. दादा बघा आता ना तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर पण सगळे मित्रमंडळी असतात. पण जेव्हा भावाभावामध्ये समजा एखाद्या सेमीत किंवा एखाद्या फायनलमध्ये जेव्हा लढत होते आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं तुमचं एक नातं असतं बोला किंवा ड्रायव्हरचं नातं कसं असतं? नाही फाटीच्या ट्रॅकच्या आत गेल्यानंतर दोस्ती, मित्र, भाव किंवा कोण मित्र मानत नाही. काय हं. असेल ती आपण जी गाडी हाणतोय ती जिंकली पाहिजे एवढा 100% मी प्रयत्न करतोय. ओके. आणि दादा समजा आता फाटीच्या आतमध्ये पण समजा तुम्ही हात मिळवणी किंवा असं बोलणं झालं तर असं काही ट्रोल बोला किंवा अशा काही गोष्टी येतात का तुमच्यामध्ये? नाही, नाही तसं काय नाही. आजपर्यंत तसं काय झालेलं नाही. मी दुसऱ्या फाटीमध्ये जातो, दुसऱ्या बैल मालकाशी पण बोलतो, ड्रायव्हरशी पण बोलतो. तसं काय आजपर्यंत झालेलं नाही. दादा बघा या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने आपल्याला खूप सारं काही मिळालेलं आहे. एवढं सगळं नाव मिळालेलं आहे. बघा तुमचं मला तरी वाटतं या बैलगाडी क्षेत्राने खूप चांगलं म्हणजे एक चांगली लाईफ दिलेली आहे. काय सांगाल? बैलगाडी क्षेत्रामुळेच आतापर्यंत मी इथपर्यंत आलेलो आहे. हं. आणि इथून पुढे पण जे काय असेल ते आपलं सगळं बैलगाडी क्षेत्राच्या जीवावरच आहे सगळं. ओके. दादा बैलगाडी क्षेत्राव्यतिरिक्त आणखी तुम्ही बिझनेस वगैरे किंवा इतर काही शिक्षण वगैरे काय केलेलं आहे तुम्ही? शिक्षण नाही पण आपला बिझनेस आहे. आपली वस्त्र असते ती खरेदी हं. विक्री चालू असते आपली. ओके. म्हणजे दादा तुम्ही एक बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन-नवीन नंदी घडवून एका चांगल्या दावणीला देण्याचा देखील प्रयत्न करत असता. हो 100%. ओके. चालेल दादा आजच्या गुलालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच असाच मथुरला आणि इतर नंदींना गुलाल देत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद.